ऊसामध्ये आपल्याला तणनाशक खाण्याचं नियोजन चालू आहे. म्हणजे आपण तणनाशक खाणार आहेत आपण. आणि याच्यामध्ये जर मला व्हिडिओमध्ये सांगायचं जर म्हणलं, तर आपण आत्तापर्यंत या रानामध्ये आणि आपण स्वतः बी कधी आपण तणनाशक खाल्लेलं नव्हतं. आता हे रान आपलं त्या 1 एकर राखल्यामुळं आपण याच्यामध्ये जे आपण पिकं घेतली याच्या अगोदर, ऊस झाला, कापूस झालं, म्हणजे सारखी हे जे काही पिकं होती, आपण हे हाताने आपण कुरकुरत घेतलेलं आत्तापर्यंत. पण आता एक नवीन प्रयोग म्हणजे कसं आता का आपल्याला जे आता नवीन तंत्रज्ञान चालू आहे ना, दादा-लाड पद्धत आपलं ते हेच झालं ते सरकीचं ते नाही. तर ते आपलं जे नवीन तंत्रज्ञान याचं SRT म्हणून आपण जे YouTubeला बघत होतो. का त्याच्यामध्ये आपण कोणत्याच पिकामध्ये आपण गवत खुरपून काढत नाही. त्याचं आपण फक्त त्याचं खत होईना अशा हिशोबात आपण त्याला तणनाशक मारून जागेवरच आपण वळवून देतो. त्या हिशोबात आपण मिक्स केलेलं आहे साऱ्याला. आपण जे यंदा जे आपण तुम्ही मागे व्हिडिओ पाहिलेले असतील ना, आपण मिक्स असं केलेलं आहे का अंतर जे ऊसाचं अंतर आहे थोडं जास्त वाढलेलं आहे इकडल्यापेक्षा. लागवड वेगळी आहे. मग बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपण आता ते परत-परत सांगणार नाही. पण आता आजचा आपला मेन मुद्दा असा होता का आपण आज तणनाशक खाणार आहेत. तर त्या हिशोबाने का, तर आपण आज हे औषध आणलेलं आहे. याचा आपल्याला अनुभव तर नाही मी सांगितलेला जे आपण कधी आणलेलं नाही. पण आता आपण YouTubeची थोडीफार माहिती काढून आणि थोडंफार आपण त्याचे रिझल्ट चांगलेच आहे तणनाशकामध्ये. तर ते आपण काल औषधं आणलेली आहेत. आणि हे बघा याच्यावरला कंपनीचा आपला प्रचार करायचा नाही. आपण हे मागं बी सांगत आलेलो आहे. कोणत्या कंपनीचं आहे आणि कोणतं नाही आपण सांगत नाही. आपण फक्त घटक सांगणार आहे आपण काय आणलेलं आहे बुवा म्हणून. तर हे YouTubeला माहिती आहे भरपूर आहे. त्याची काही कमतरता नाही आपल्याला ती बी माहिती आहे. पण आता आपण याचे रिझल्ट आपण मारल्यानंतर आपल्याला कशी येते, कसं नाही त्याचा व्हिडिओ आपण एक नंतर घेऊ. आणि एक शेतकऱ्याला जर माहिती नसेल तर त्याने काय वापरायचं म्हणून आपल्याला त्याला माहिती होईल म्हणून. आता त्याच्यामध्ये तुम्ही कंपनी सोडून द्या. पण याच्यामध्ये आपण 2,4-D सोडियम साल्ट 80% WP म्हणजे 2,4-D हे पावडरमध्ये आपण लिक्विडमध्ये नाही आणलेलं. त्याला पासून हे 2,4-D जे आपण आणलेलं आहे आणि दुकानदाराने आपल्याला सांगितलेलं आहे कालच्या वेळा. तर त्याच्यामध्ये मी लिक्विड मागितलं होतं. पण त्यांनी सांगितलं मला लिक्विडमध्ये जे आहे घटक, जी टक्केवारी असते का याची जे आपण घटक आणलेला आहे त्याची टक्केवारी कमी आहे. आणि मी सर्च पण केली तर त्याची टक्केवारी लिक्विडमध्ये मला वाटतं 58% टायमाला दिसते. आता ती मग चूक असू शकतं किंवा बरोबर असतं. ज्याने त्यांनी सर्च करा किंवा मग ज्याला माहीत असेल त्याला माहीत राहील. तर ते मला त्यांनी सांगितल्याप्रमाणे मला याच्यात दिसलं बी 80% याच्यामध्ये 2,4-D जे सोडियम जे घटक आहे याच्यात 80% आणि त्यांच्या हिशोबाने का आपण जर लिक्विड जर घेतो त्याच्यात घटक टक्केवारी कमी ठेवतात त्याचे. तर त्याच्यामुळे म्हणलं जरा आपल्याला हे पण आणि याची किंमत पण लगेच सांगत होतो कारण की मी स्वतःची YouTubeवर बघत असतो ना, त्याची किमती बघत असतो. तर हे आपण 5-6 पंपाचं म्हणून आपण आणलेलं आहे. कारण की विषय असा आहे, तर आपलं जे ऊस आहे, तर त्या ऊसाला जे पाणी त्या साईडला जे निघतं ना आपलं बांधाच्या, तिकडून जास्त गवत आहे. आपल्या इकडे या साईडला गवत नाही आहे. त्याच्यामुळे आपण एक 5-6 पंपाचं आपण आणलेलं आहे. एक प्रयोग म्हणून आणलेलं आहे आपण. जर आपल्याला रिझल्ट नाही आले तर आपण जे आपलं कंटिन्यू आपण जे करत असतो, हाताने आपण ते म्हणजे खुरपण बिरपण करून घेऊ. जर आलेच तर ठीक आहे आपल्याला पुढं म्हणजे अनुभव येईल बुवा आपल्याला कारण की वापरायला पाहिजे याचे काय परिणाम होते, काय तोटे होते त्याच्यामुळे आपण आणलेलं आहे. तर आता हे जे मला वाटतं 2,4-D जे आणलेलं आहे, तर हे अर्धा किलोमध्ये बरं का 500 ग्रॅममध्ये आहे. तर ते मला वाटतं याची किंमत आता बिल मी घरी ठेवले. पण एक अंदाजे सरासरी धरून चला हे 200 ते असं का असं काहीतरी सांगितलेलं मला वाटतं. बिल मी बघितलेलं आहे. मग 200च्या आसपास काहीतरी पडतं होतं ते. तर मी बिल जर नंतर टाकायचं म्हणलं तर नंतर टाकू दे. ₹200 आत्ताच पडतंय हे. 2,4-D पावडरमध्ये किती आहे? 80% वालं आहे. त्याच्यानंतर आपण जे ऐकलं होतं मी शेतकऱ्याकडून आणि काय म्हणतात आपले दुकानदाराकडून जे ऐकलं होतं. तर जे तमर असतात ते कंपनी जाते. मला कोणत्या कंपनीची नाही माहिती. पण हे पण आपण जे त्याच्यात घटक आहे, त्याच्यात कोणता घटक आहे? अमेट्रियन हां, तसंच काहीतरी अमेट्रियन 80% आहे. WG तर हे शेवाळ्यासारखे वाटतं. तर हे आपण जे तमरमध्ये जे घटक असतो, आपण तेच घेतलेले पण ती कंपनीचे जे कारण की त्यांचं म्हणणं असं, तमर आहे ते थोडंसं मला वाटतं ₹20-30 महाग आहे. हे बी अर्धा किलोमध्ये आहे. हां, अर्धा किलोमध्ये आहे. याची किंमत मला वाटतं याची किंमत ₹620-30 असं काहीतरी मला लागलेली आहे अर्धा किलोची. तर हे फक्त कंपनीचे म्हणजे थोडं स्वस्त बसव म्हणून मी ही घेतलेलं आहे. कारण की घटक तर सेमच आहे. तेच तंबरमधलं जे घटक आहे ते सेम आपल्याला तेच पाहिजे होतं म्हणून आपण म्हणलं जाऊ कंपनीचे कसं घे रिझल्ट याविषयी आपला मतलब आहे. म्हणून आपण ते घेतलेलं आणि त्याच्यासोबतच मी आता ड्युरॉन 80% WT आता हे डायरॉन आहे, ड्युरॉनच म्हणतो. डायरॉन आहे 80% वालं. तर हे अर्धा किलोमध्ये नाही हे 25-250 ग्रॅममध्ये वाटतं हे. 250 ग्रॅममध्ये आहे.
तर जसं मी त्यांना सांगितलं होतं 5-6 पंपाचं द्या म्हणून, तसं त्यांनी त्यांच्या हिशोबात दिलं. आणि एवढं मला हे माहिती आहे का YouTubeला बघितल्यामुळं का 2,4-D आणि जे ॲमेट्रियन का काय वाटतं 80% हे जे तमर आहे, फक्त हे 2 बिरी मारले तरी रिझल्ट लोकांनी सांगितलेलं रिझल्ट येते म्हणून. पण आपलं गवत जे आहे ते गवत मला वाटतं म्हणजे जवळपास चांगल्यापैकी गवत झालेलं आहे त्या साईडला. इतकं तुम्हाला जर दाखवून देईल जर गरज पडली तर. जवळपास हे गुडघ्याच्या आसपास गवत झालेलं आहे. आणि आपण ते तुम्हाला सांगितलेलंच आहे नाही का आपण एक नवीन प्रयोग म्हणून ते SRTच्या हिशोबाने आपण ठेवलं होतं ते. तर आपलं खुरपण करायची होती. करायची असते आपण सुरुवातीलाच केली असती. एवढ्याला गवत असतानाच केली असती. पण आपण ते प्रयोग म्हणून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे मी जे हाड आहे, जे पॉवरफुल औषध आहे, सध्याचं सध्याचं याच्यापेक्षा बी असेल मला नाही सांगता याचं. सध्या जे मार्केटला जे चांगलं चालतं बाबा, जे चांगल्या गवताला मारतात त्या हिशोबाने मी हे दोघांवर तर खर्च होणार आहे आपल्याला, पण एक्स्ट्रा मी याचा खर्च करून जे पण आणले त्या अर्थी जरी रिझल्टची थोडंफार कसर राहिली, तर याची कसर भरून निघा म्हणून मी तिने आणलेलं आहे. आता याचे अनुभव आपल्याला तुम्हाला मी सांगितलं पाहिजे. तणनाशकाचे आपल्याला अनुभव अजिबात नाही आहे. आपण कधी मारलेलं पण नाही आहे. आपली आज पहिलीच बार आहे. त्या हिशोबाने आपण याची रिझल्ट आणि याचा अनुभव आपण घेऊ आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असं सांगू. तर याची किंमत तुम्हाला परत एकदा सांगतो. 2,4-D आपल्याला एक 200च्या आसपास पडलेलं आहे. हे अॅमेट्री 80% वाला जे तमरचा जे घटक असतो, कारण की मी 3-3 वेळा सांगून राहिलो कंपनीचं नाव. हे मला 6 ते 20 ते 30 रुपयाला असं काहीतरी पडलेलं आहे. आणि हे जे डायरॉन आहे, आता हे कोणत्या कंपनीचं काय माहिती, अतुल कंपनीचं वाटतं, डायरॉन. तर हे परत मी सांगतो, चुकून माझ्याकडून शब्द गेला, आपण त्या कंपनीचा प्रचार करीत नाही. जे डायरॉन आहे, हे आपल्याला 250 ग्रॅममध्ये मला वाटतं हे पण 200-250च्या आसपास काहीतरी भेटलं मला. ते जे असे किमतीत आपण हे मारल्यानंतर आता हे पहिलं मारून घेऊ आपण. मारल्यानंतर आपण जर पुढून हे रिझल्ट कसे येते, काय येते तुम्हाला आपण दाखवू दे. याचा पॉज करायचा होता. आता याच्यामध्ये तुम्ही एकदा गवत बघून घ्या. आणि मागचा कॅमेरा तुम्हाला आता मी दिसत नाही, पण ऊसामध्ये तुम्ही एकदा गवत बघा. च्या लक्षात येईल. हे आपण असं एवढं गवत जवळपास एवढं हे आपलं गुडघे एवढं गवत आपलं झालेलं आहे. एवढं आपण गवत होऊन दिलं होतं. खरी असं आपलं एवढं गवत आहे. आणि ते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे आता इकडून पाणी सुरुवातीला इकडून पाणी सुरू होतं ना, तर त्या हिशोबाने गवत जे पुढं निम्म्याच्या पुढं गवत जरा कमी आहे. हे असं हे दिसतं एवढं आपलं गवत आपण होऊन दिलं आहे गुडघ्याच्या आसपास. याच्यामुळे आपण आज तणनाशक याच्यावर हाणणार आहेत आपण. हे गवत एकदा बघून घ्या. जरीचे रिझल्ट आपल्याला आले भविष्यात, त्याच्यानंतर आपण त्याचा एक व्हिडिओ आपण नंतर काढू. हे असं विषय. आणि ह्या बांध्या साईडला पण बघा तुम्ही, आपली इथून पाणी येतं हे पाईपासून, आणि हे बांधाच्या साईडला पण असं आहे. हे असं गवत आहे. तर आपल्याला भरपूर टाईम होईल हे मारा तरी. त्याच्यापेक्षा आपलं एकदा मारून घेतल्यानंतर मग पुढं बागाची तयारी झाली कशी